सर्वसामान्यांच्या हक्काचा आवाज जागर जनस्थान। नाशिक महानगरपालिका साजरा करत आहेत स्वच्छतेचा हरित कुंभ। मित्रांनो, आज प्लास्टिकचा वापर हा आपल्या जीवनाचा अविभाज्य भाग झाला आहे, पण यामुळे पर्यावरणाला तर हानी होतेच, शिवाय आपल्या आरोग्यालाही याचा धोका होतो। प्राणी मात्रांचे, जलसाठ्यांचे, पर्यावरण व आरोग्याचे नुकसान होण्यापासून थांबवण्यासाठी प्लास्टिक पिशव्यांना नाही म्हणा, कापडी किंवा कागदी पिशव्यांचा वापर करा। आपल्या छोट्या बदलांमुळे मोठा फरक पडेल, शहरे स्वच्छ व सुंदर होतील। चला, प्लास्टिक मुक्त जीवनशैली स्वीकारूया आणि अस्वच्छतेवर मात करूया। नाशिक महानगरपालिका नाशिक तर्फे जनहितार्थ प्रसारित। क्रांतिज्योती महात्मा ज्योतिराव फुले यांच्या जयंतीनिमित्त कार्यसम्राट आमदार सुहास अण्णा कांदे व सौ अंजुमताई सुहास कांदे यांनी नांदगाव शहरातील फुले चौक येथे महात्मा फुले यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करत अभिवादन केले। यावेळी बोलताना अण्णांनी उपस्थितांना जयंतीनिमित्त शुभेच्छा दिल्या। नांदगावकरांनी विश्वास ठेवून मते दिली, याबद्दल आभार व्यक्त केले। तसेच यापुढेही विकास काम करताना कुठेही कमी पडणार नाही असा विश्वास दिलाय। लवकर या ठिकाणी फुले दाम्पत्यांचा पूर्णाकृती पुतळा असेल आणि आपण अतिउत्साहात त्याचे अनावरण करू असे सांगितले। सोबतच डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचाही पूर्णाकृती पुतळा नांदगाव शहरात बसवण्यात येणार असल्याचंही सांगितलंय। यावेळी शिवसैनिक, शिवसेना नेते, युवासेना, महिला आघाडी पदाधिकारी, फुले प्रेमी तसेच नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते। यानंतर गंगाधरी येथील फुले चौकात महापुरुषांना पुष्पहार अर्पण करत अभिवादन केले। यावेळी गंगाधरी मंडळाच्या वतीने अण्णा व ताई यांचे स्वागत आणि सत्कार करण्यात आला। जागर जनस्थानसाठी प्रतिनिधी क्रांती आव्हाड, नांदगाव। नाशिक महानगरपालिकेच्या सार्वजनिक आरोग्य विभागाच्या वतीने जाहीर आवाहन। गुइलेन बॅरे सिंड्रोम अर्थात GBS ला घाबरू नका, पण दक्षता घ्या। पाणी उकळून प्या, स्वच्छ आणि ताजे अन्न सेवन करा। शिजलेले व न शिजलेले अन्न एकत्रित ठेवू नका। लक्षात ठेवा, अचानक पायात किंवा हातात कमजोरी किंवा लकवा, चालताना त्रास किंवा अशक्तपणा, बऱ्याच दिवसांपासून डायरिया अशी लक्षणे आढळल्यास त्वरित डॉक्टरांचा सल्ला घ्यावा व तात्काळ उपचार सुरू करावा। सार्वजनिक आरोग्य विभाग, मनपा नाशिक द्वारे जनहितार्थ प्रसारित।